फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये आज संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। दोघांची पोलीस कोठडी आज संपते आणि त्यामुळे त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। निलंबित पीएसआय गोपाल बदने हा 25 ऑक्टोबरला रात्री फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शरण आला होता। त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर फलटण न्यायालयानं त्याला 5 दिवसांची 30 ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती। तर प्रशांत बनकरला पहिल्यांदा 4 दिवसांची कोठडी ही देण्यात आलेली होती आणि त्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवण्यात आली होती। त्याची सुद्धा पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे त्याला आज फलटण न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं। निलंबित पीएसआय गोपाल बदने पोलीस कोठडी त्याची वाढवून मिळावी अशी मागणी फलटण पोलीस करू शकतात। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, या दोन्ही जणांना कोर्टामध्ये आज हजर केलं जाऊ शकतं का? अधिकचे अपडेट्स आहेत? आपण पाहतो की प्रशांत बनकर असेल किंवा पीएसआय बदने असेल, या दोघांची पोलीस कस्टडी आज संपते, त्यामुळे फलटण न्यायालयामध्ये या दोघांनाही या ठिकाणी हजर केलं जाणार आहे। दुपारनंतर साधारण आपण पाहतो की याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। दुपारनंतर साधारण कोर्टामध्ये हजर केले जाण्याची शक्यता आहे। एकूणच आपण पाहिलं की आतापर्यंत जो पोलिसांचा तपास झालाय तो अतिशय गोपनीय त्यांनी ठेवलेला आहे, पण सूत्रांकडून जी काही माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार आपण जर पाहिलं तर प्रशांत बनकर यांना तब्बल 157हून अधिक कॉल झाल्याचं दिसून आलेलं आहे। व्हॉट्सअप चार्ट देखील या ठिकाणी मिळालेला आहे। पीएसआय गोपाल बदने यांचा मोबाईल कालपर्यंत या ठिकाणी आपण पाहतो की लपवण्यात आलेला होता, पण काल मात्र तो मोबाईल पोलिसांच्या हाती लागलेला आहे। एकूणच आपण पाहतो की दोघांच्याही मोबाईलमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील अशा प्रकारची माहिती सध्या मिळालेली आहे। पोलीस कशा प्रकारचा युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण आपण पाहतो की प्रशांत बनकर याला शेवटचा जो एक फोटो गेलेला आहे त्याच्यामध्ये ओढणी अडकवलेला फोटो आहे अशा प्रकारची सुद्धा सूत्रांनी माहिती दिलेली आहे। खरं तर आपण पाहतो की दुपारी 2 नंतर प्रत्यक्षात डॉक्टर मुंडे मृत्यू प्रकरणी, आत्महत्ये प्रकरणी कोणकोणते अपडेट्स मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण एकूणच आपण पाहतोय की फलटणमध्ये राजकीय जे आरोप प्रत्यारोप आहेत ते मात्र या ठिकाणी थांबताना दिसत नाही आहेत। आपण पाहतो की इतक्या दिवसापासून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे बोलायला नकार देत होते, पण स्वतःच त्यांनी व्हिडिओ आता प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, आपण संविधानिक भाषेत उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। दरम्यान आज सायंकाळी 5 वाजता रामराजे यांची देखील या ठिकाणी सभा आहे एक वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं। त्यानिमित्तानं ते काय आरोप रणजितसिंह निंबाळकर यांच्या करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। पण एकूणच आपण पाहतो की डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण शहर पोलीस यांच्या ताब्यात असणारे हे दोघांनाही आज न्यायालयामध्ये सादर केले जाईल आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या युक्तिवाद केले जातील, कोणकोणते अपडेट्स जे आहेत तपासाचे ते मिळतील आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं नेमकं काय घडलं, कशामुळे हे पाऊल उचललं, या सगळ्या गोष्टीचा उलगडा व्हायला मदत होईल असं दिसतंय। अगदी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।